जुन्या आठवणींना उजाळा. सत्यकथा भाग 225. लेखक राजेंद्र लहानू जाधव. अभिवाचन राजेंद्र लहानू जाधव. आभाळामध्ये विजा चमकू लागल्या होत्या. जिकडे तिकडे गडगडाट गडगडाट सुरू झाला होता आणि क्षणाचाही विलंब न करता काळोख दाटून तसा टपोरे टपोरे मोठमोठे थेंबे पडायला लागले. पाऊस धो पडू लागला आणि क्षणातच जिकडे तिकडे पाणीच पाणी होऊ लागले. इतका प्रलय, इतका पाऊस, काय करावे हे सुचेना. मग किती सामान, घरातले सामान घेऊन कस बसे आम्ही दुसऱ्या ठिकाणी निघून गेलो. आई सांगत होती, आजी सांगत होती लहानपणच्या गोष्टी. त्यावेळेस माझी आजी पार्वता आई ही शिंगा गावामध्ये राहत होते. त्यावेळेस आजी आजोबा हे शिंग्यामध्ये त्यांचे मोठाले वाडे होते. त्या वाड्यामध्ये ते राहत होते. मग मलाही कुतूहल निर्माण व्हायचं. मी आजीला खोदून विचारायचो, पुढे काय झाले ते लवकर लवकर सांग. कारण माझी लहानपणापासूनच हिंगावाडीला बरेचसे शिंगेचे घरं होती. शिंगेमधील बरेचसे लोक त्या ठिकाणी आली होती. शेती महामंडळामध्ये काम करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी बदल्या व्हायच्या. त्या ठिकाणी त्यांना जावे लागायचे आणि मग त्याच ठिकाणी त्यांना राहावे लागत असे. अशाच प्रकारे त्यांना त्या ठिकाणी बरेच दिवस जोपर्यंत बदली होत नाही तोपर्यंत त्यांना तिथे राहावे लागत होते. मी 5वीला गेल्यापासून त्या ठिकाणी निमगाववाडीला वडिलांची बदली झाली होती. त्या ठिकाणी मी गेलो होतो आणि पुढे जसजसा मोठा होत गेलो तसतसा त्या ठिकाणची आठवणी आणि मग तिथूनच काही जिवलग मित्र घेतली आणि पुढे लग्न वगैरे कामधंदा राजस्थान, गुजरात, मुंबई हे झाल्यानंतर सिक्युरिटीमध्ये कामाला लागल्यानंतर पुढे कोरोनाही संपला. कोरोना येऊन गेला आणि मी ज्ञानेश्वर मंदिरजवळ नगर मनोहर रोडला शेती महामंडळाच्या जागेच्याच थोडे बाजूला असलेल्या नारायण पाटील बाळा कातोरे यांची जागा होती. तिथं विठ्ठल कातोरे हे त्यांचे मुलगा त्या ठिकाणी होते. त्यांनी त्या ठिकाणी एक छानसं ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर बांधलं होतं आणि त्याच्याच बाजूला साईवाडा हॉटेल आणि धरम पॅलेस हॉटेल होतं. कोरोनाच्या काळात मी त्या ठिकाणी कामाला होतो. त्याच ठिकाणच्या मग त्या आठवणी ताज्या झाल्या होत्या. आजीने सांगितलेल्या गोष्टी मी तशा डायरीत लिहून ठेवल्या होत्या आणि त्या मग तिथे मला त्याची आठवण झाली. मी तशा जपून ठेवलेल्या
त्या डायऱ्या शोधू लागलो. कपाटामध्ये घरामधील बरेच दिवस झाले असल्यामुळे कपाट्यामध्ये इकडे तिकडे मी त्याची शोधाशोध करू लागलो. काही डायऱ्या सापडू लागल्या, फार जुने पानं झालेले. मग मी एकन एक पान त्यामध्ये चाळू लागलो. प्रत्येक पानावर काय मजकूर दिला, काय लिहिलेलं हे मी ते शोधू लागलो. आणि त्यावेळेस जे मी लिहिलं त्याची चाचपणी मी करू लागलो. काही गोष्टी अशा होत्या का त्यावेळच्या जशा तशा मी लिहिलेल्या होत्या. आणि त्याच वेळेस मग आजीने सांगितलेल्या तेथील काही गोष्टी, शिंग्यापासून सावळीवाडीपर्यंत, जारबीवाडीपासून तर निमगाववाडी, ह्या गोष्टी त्यात नमूद केलेल्या होत्या. त्या सर्व गोष्टी मी तशा नमूद केलेल्या होत्या, लिहून ठेवलेल्या होत्या. आणि त्याची मग आता काय करावे हे मला समजू लागले. त्याच प्रकारे आजीने मला काही गोष्टी सांगितल्या होत्या. त्याच गोष्टी आता पुढे ह्या बरेचसे भाग पुढे आजीच्या गोष्टी म्हणून मी प्रसिद्ध करत आहे. ज्यावेळेस आजी सांगू लागली, शिंग्यामध्ये महाप्रलय सुरू झाला होता. म्हणजे तेथील सर्वच गावामध्ये हा अहंकाराचा पाऊस, तो पाऊस भला मोठा पाऊस येत होता. मग सगळेच लोक ओशाळली होती. कुठे जावे, कुठे काय करावे समजत नव्हते. कशी तरी 1-2 दिवस त्यांनी ते चांगल्या ठिकाणी सर्व दमदमली. आणि पाऊस ओसरल्यानंतर मग मात्र ते परत घरी गेले. आणि काही दिवसानंतर मग त्यांना कळू लागले की सर्वच या ठिकाणी नदी, गोदावरी नदी वाहते, या ठिकाणून पाणी साचले जातं. दरवर्षी आपल्याला हा त्रास होतो. मग आता करायचे काय? सर्वांनीच आमचे चुलते, आणखी चुलत चुलते वगैरे अशी त्यांची वाडे त्या ठिकाणी होती. ती सर्व मिळून एकत्रित त्या ठिकाणी राहत होती. आणि शेती तिथूनच 3-4 किलोमीटर रुईच्या आणि शिमग्याच्या मध्ये बरीचशी शेती, सर्व जाधव, तेथील जेवढे जाधव होते तेवढे जाधवांची शेती त्या ठिकाणी बरीचशी शेती होती. प्रत्येकाचे कोणाचे 10, कोणाचे 20 एकर, कोणाचे 15 एकर अशा प्रकारे तो सर्व शेतीचा प्लॉट त्या ठिकाणी पसरलेला होता. जिकडे तिकडे फक्त जाधव यांच्या शेती सर्वांना ठाऊक होत्या. अशाच परिस्थितीमध्ये शेती महामंडळाची जागा, शेती महामंडळांनी खंडणी घेतलेल्या भरपूर जणांच्या जागा त्या ठिकाणी होत्या. त्या ठिकाणी शेतीचं पाणी शेतीला मिळावे म्हणून सर खणून घेतलेली होती. साऱ्या खणलेल्या होत्या. प्रत्येक रानामधून 20-20, 30-30 एकराच्या प्लॉटाच्या त्यांच्या असलेल्या त्या ठिकाणून सारी खणलेली होती. आणि त्याच ठिकाणी जाधवांच्याही शेत्या होत्या. मग त्यांना ते पाणी आपोआपच मिळू लागलं होतं. मग सर्वांनी ठराव केला, सर्वांनी विचार केला, आपणही आता शेतावरती जावे. आणि असा विचार करून मग ते शेतावरती जाऊ लागले. एक एक करून सर्वच शेतावरती वस्ती बनू लागली. त्या ठिकाणी एक छानसं
लिंबाचे झाड वगैरे लावून प्रत्येकाने त्या लिंबाच्या झाडाभोवती घरे बांधण्यास सुरुवात केली. ते लिंबाचे झाड जसजसे मोठे होत गेले तसे त्या ठिकाणी लोकवस्ती होऊ लागली. फक्त जाधव त्या ठिकाणी, त्यांचे नातलग त्या ठिकाणी राहू लागले. काही दिवसात त्या ठिकाणी 20-25 घरे त्या ठिकाणी होऊन गेली आणि त्यालाच मग जाधव वस्ती असे नाव पडले. जाधवांचा मळा असं नाव पडला आणि तिथूनच खरा प्रवास जाधवांचा सुरू झाला. त्या ठिकाणी भजनी मंडळ निर्माण होऊ लागले. मारुतीचे मंदिर बांधलं गेलं, छोटंसं मारुतीचं मंदिर बांधलं गेलं आणि त्या ठिकाणी मग काकड आरती, भजनी, कीर्तने, प्रवचने त्या ठिकाणी होऊ लागली. सकाळ संध्याकाळ देवांचा त्या ठिकाणी गजर होऊ लागला. सर्वच जाधव वस्तीवरील लहान थोर त्या ठिकाणी जमू लागली आणि गप्पा गोष्टी, सुखदुःखाच्या गोष्टी सर्व त्या ठिकाणी चालू लागल्या. आम्ही आनंदात एका खिळीने मिळीने त्या ठिकाणी राहू लागलो. प्रत्येकजण एकमेकाची शेती तिथे त्या ठिकाणी करू लागलो आणि एक प्रकारचे त्या ठिकाणी गोकुळ अवतारले की काय अशी भूक सगळ्यांना वाटू लागली. एकाच शेतातील लोक कामं करायची, एकाच घरातील असे सर्वांना वाटायचे आणि खरोखरच ते सर्व जाधव वस्तीवरील जाधवच होते. सर्व भाऊबंद त्या ठिकाणी, काही तुरळक खपके, नळे, चव्हाण, कवडे, सय्यद, दुसिंग असे बरेचसे मग त्या ठिकाणी लोक आजूबाजूला राहू लागली. तेही एकमेकीने खेळीमिळीने त्या ठिकाणी राहत होती, आनंदात राहत होती. सर्वांनाच तो आनंद दिनगुणित करण्यासाठी फारच मेहनत करण्याची पाळी येत होती. कारण जर कोणाचे भांडण झाले तर मग काय करावे म्हणून सर्वच हसत खेळत खेळीमिळीने राहत होती. सर्वांचे कामं एकमेकांनी मिसळून ते करत होती. कोणाची दिष्ट लागू नये म्हणून ते रोज सकाळ संध्याकाळ भजने, देवाची पूजा अर्चा ते त्या ठिकाणी करत होती. आणि मग सगळ्याच गावाला ते ठाऊक झालं की जाधव वस्ती ही फारच चांगल्या पद्धतीने तिथे लोक राहतात, गुण्या गोविंदाने लोक राहतात. खेडोपाडीतील लोक त्या ठिकाणी जमायची. तेव्हापर्यंत आजी सांगत होती. आजीचं ते बोलणं मी कान देऊन ऐकत होतो. आजी पुढे सांगू लागली की ज्यावेळेस दोन्ही पोरं त्यावेळी झालेली नव्हती, मी आणि तुझे आजोबा आम्ही शेतात काम करत होतो. शेतात त्या ठिकाणी आम्ही घर बांधले होते आणि मग पुढे मुलं झाल्यानंतर मुलांसाठी काय करावे म्हणून त्याच्या अगोदरच एक छोटंसं झाप अगोदरच बांधून ठेवलं गेलं होतं. ठकोआत्या म्हणून एक त्या ठिकाणी राहत
बाई राहत होती. ती ठकू आत्या म्हणजेच आजीची मानलेली मुलगी, चुलत भाया म्हणतात, चुलत्याची मुलगी किंवा भाया असं काहीतरी म्हणतात. आजी सांगू लागली, ती भायाची मुलगी, मी त्यालाच, मला मुलगी नसल्यामुळे तिलाच मी मुलगी मानलं होतं. आणि त्याच मुलीचा त्या ठिकाणी बरीचशी शेती होती. आणि काही दिवसानंतर मग आजी सांगू लागली की मला मोठा मुलगा झाला. त्याचं नाव शाकाहारी म्हणून त्या ठिकाणी ठेवलं गेलं. सर्वच लोकांना आणि परिसरातील माणसांनाही आनंद झाला होता. बऱ्याच दिवसानंतर घरामध्ये मुलगा झाल्यानंतर सगळीकडे आनंद झाला. त्या ठिकाणी 4-5 भाऊ, भाया, देर अशा प्रकारे त्या ठिकाणी राहत होती. एक मोठं कुटुंब त्या ठिकाणी होतं. आजीच्या बहिणी, आजी म्हणत होती, माझ्या बहिणी त्याही त्या ठिकाणीच असल्यामुळे त्यांचंही गणगोत त्या ठिकाणी वाढलं गेलं होतं. बरेच दिवस असे गेले आणि मग आजी म्हणू लागली, मग तुझ्या वडिलांचा जन्म झाला. 2 मुले झाली. एकाचं नाव शाकाहारी, एकाचं नाव लहानू. तो लहान, सगळ्यात लहान असल्यामुळे त्या भावंडामध्ये पूर्ण चुलत भाऊ यांच्यामध्ये भावात सर्वात लहान असल्यामुळे त्याचं नाव लहानू पडलं. आणि मग सर्वजण तुझ्या वडिलांना लहानू म्हणू लागले. अशा प्रकारे त्या जाधव वस्तीवरती एक प्रकारे 2 रत्नाचा जन्म झाला होता. आणि त्यांची मग पुढे लहानपणची गोष्टी किती सांगाव्या. ते खोडसरपणा आणि त्या ठिकाणी जसे गोकुळात सवंगडी खेळतात त्याप्रमाणे त्या ठिकाणी ते खेळू बागडू लागले.